ईव्हीएम स्ट्रॉंग रूम आता उघडण्यात आली आहे। काही क्षणात टपाली मतमोजणी सुरू होणार आहे। पोस्टल वोट्स आता मोजले जातील। येवल्यातली ईव्हीएम स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली। यापूर्वी वाशिम मधली उघडण्यात आली होती, नाशिक मधली आणि त्यानंतर कोल्हापुरातली स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली होती। प्रत्यक्ष मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे आणि काही क्षणात आता मतमोजणीचे सुरुवातीचे आकडे आपल्या हाती यायला सुरुवात होईल। बीडमधून एक महत्त्वाची बातमी, ईव्हीएम स्ट्रॉंग रूम आता बीडमध्ये उघडण्यात आलेली आहे। काही वेळात याही ठिकाणी मतमोजणी आज सुरू होणार आहे। बीडमधल्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूम उघडली आहे। खरं तर ज्या ठिकाणी 2 डिसेंबरला मतदान झालेलं होतं त्या ठिकाणच्या स्ट्रॉंग रूमला मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता। नगर परिषद नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात होतीये। काही क्षणामध्ये पहिला कल आता झी24 तासच्या हाती येईल। कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, झी24 तासवर अचूक आणि वेगवान निकाल आपण पाहू शकणार आहात। काही वेळामध्ये आता मतमोजणी सुरू होऊन हे निकाल आपल्या हाती यायला सुरुवात होतील। स्ट्रॉंग रूम ठिकठिकाणच्या उघडण्यात आल्यात। यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं बीडमधली स्ट्रॉंग रूम सुद्धा आता उघडण्यात आलेली आहे। लातूरमधून एक मोठी बातमी येते। लातूरच्या निलंग्यामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। नगर परिषद नगरपंचायतींसाठीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे। लातूरमध्ये निलंग्यात मतमोजणी सुरू झाली आणि आता कुठल्याही क्षणी सुरुवातीचे आकडे, सुरुवातीचे कौल आपल्या हाती यायला सुरुवात होईल। बारामतीत सुद्धा पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। राज्यभरात आता ठिकठिकाणी मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणी सुरू झालेली आहे आणि सुरुवातीचे आकडे आता कुठल्याही क्षणी आपल्या समोर येण्याची शक्यता आहे। झी24 तासवर प्रत्येक अपडेट, प्रत्येक आकडेमोड तुम्ही बघणार आहात स्क्रीनवर। लातूरच्या निलंग्यात मतमोजणी सुरू झालेली आहे। स्ट्रॉंग रूम आता जागोजागी उघडण्यात आले आणि मतमोजणी आता सुरू झालेली आहे। खरंय, आतमध्ये मतमोजणीचा एक प्रकारे उत्साह आणि आता बाहेर सुद्धा कार्यकर्त्यांची मोठी लगबग आपल्याला पाहायला मिळते। बीडमध्ये काही वेळापूर्वी आपण पाहिलं सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता। कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसतोय। प्रत्येकाला आतमध्ये जाऊन पाहायचंय, निवडणुकीच्या निकालासंदर्भातले अपडेट्स त्यांच्या उमेदवारांपर्यंत बाहेर पोहोचवायचेत, लोकांपर्यंत पोहोचवायचेत आणि ही सगळी लगबग या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते। तर पुढे एक मोठी बातमी येते। बारामतीमधून मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीकडे आहे। पहिला कल काही वेळामध्ये आता हाती येईल। बरोबर 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजता मतमोजणीला आता सुरुवात होतीये। ठिकठिकाणच्या स्ट्रॉंग रूम उघडल्या जात आहेत। मतमोजणी केंद्रावर एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज याच ठिकाणी गुलालाचा विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे आणि त्यामुळे नेमका कोण हा विजय साजरा करणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठी उत्सुकता दिसतेय। बारामतीमध्ये मतमोजणीला आता सुरुवात झाली। काही वेळामध्ये पहिला कल आता हाती येईल। बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आहेत, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीसाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे। राष्ट्रवादी पक्षाचं होम ग्राउंड आहे बारामती, पण 2 गट पडल्यामुळे यावेळेसची निवडणूक मात्र वेगळी असणार आहे, कारण राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे आणि त्याचं प्रतिबिंब इथल्या निवडणुकीत सुद्धा बघायला मिळालं। बारामतीमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। लातूरच्या निलंग्यात सुद्धा मतमोजणी सुरू झाली आहे। तर नागपूरमधली दृश्य आहे, तिथे सुद्धा कागदपत्र आपण बघतोय काही अधिकारी हातात घेत आहेत। याचा अर्थ मतमोजणीला नागपूरमध्ये सुद्धा सुरुवात झालेली आहे। निलंग्यात मतमोजणी सुरू झालेली आहे, त्याचबरोबर बारामतीमध्ये मतमोजणी सुरू झालेली आहे। नागपूरमध्ये सुद्धा मतमोजणी आता केली जाते आणि नागपूरमधली सुद्धा इंटरेस्टिंग आकडेवारी आपल्या समोर येण्याची शक्यता आहे। अगदी नगरपालिकांच्या पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला अगदी पोस्टल मतमोजणी होऊन त्यानंतर ईव्हीएम मशीनची छाननी होणार आहे। ईव्हीएमचे जे निकाल आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। आधी पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे। नगरपालिकांची पोस्टल मतमोजणी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन आता पोस्टल मतमोजणीनंतर त्यानंतर सगळ्यांचं लक्ष हे ईव्हीएमकडे असणार आहे। ठिकठिकाणी मतदान, ज्या ठिकाणी मतमोजणी होतीये, कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमायला लागलेले आहेत आणि आज आपलाच उमेदवार विजयी होईल असा एक विश्वास घेऊन हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। काही ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी त्यांची कुमक वाढवलेली आहे। मोठा बंदोबस्त ठिकठिकाणी मतमोजणी केंद्रांवर आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिकमधून सुद्धा एक महत्त्वाची बातमी येते। या ठिकाणी मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणचे मतमोजणी आणि तिथले निकाल आता आपल्याला पुढे येताना दिसतात। मतमोजणीला नाशिकमध्ये सुरुवात झालेली आहे। तर नाशिक, लातूर, बारामती पाठोपाठ, वाशिम पाठोपाठ सांगली जिल्ह्यातल्या देखील 6 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। टपाली मतमोजणीनं मतमोजणीला सुरुवात झाली आहे। ईश्वरपूर, तासगाव, विटा, आष्टा, जत, पलूस आणि आटपाडी आणि शिराळा या नगरपंचायतीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आणि अमरावतीमध्ये सुद्धा आता कुठल्याही क्षणी मतमोजणी सुरू होऊ शकते। नाशिकमध्ये पोस्टल मतमोजणी सुरू झालेली आहे। कुठल्याही क्षणी आता आकडे स्क्रीनवर दिसायला सुरुवात होईल। आकडे म्हणजे सुरुवातीचा कौल आपल्या हाती येईल। थोड्याच वेळात पहिला कल हाती येणार आहे। सिंधुदुर्गात सुद्धा मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। उरण नगर परिषदेच्या मतमोजणी केंद्रावर देखील आता
मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. नगरपालिकांच्या या निवडणुकीत कोण बाजी मारतो, कोणावर विजयाचा गुलाल उधळला जातो ते थोड्याच वेळात आता स्पष्ट होण्यास सुरुवात होईल. मतदान केंद्रांवर ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे अशा ठिकाणीची आपण ही दृश्य पाहत आहोत. सध्या लगबग सुरू आहे तिकडच्या ऑफिसर्सची मतमोजणी केंद्रावर आतल्या बाजूला अशा प्रकारे प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर बाहेर कार्यकर्त्यांचा आता उत्साह उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि ही प्रत्येक घडामोड आपण झी 24 तासवर पाहत राहणार आहोत.